हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता इथे आम्ही सगळेजण झालेलो आहोत रेडी, कारण की आजचा आमचा आहे ट्रिपचा डे 3 आणि सॅडली उदयपूरचा लास्ट डे. ॲक्च्युली इथे आम्हाला इतकं करमलं होतं आणि उदयपूरमधून निघण्याची आम्हाला अजिबात इच्छा नव्हती. पण आता वाजलेले आहे सकाळचे 6:45 आणि आम्ही सगळेजण रेडी झालो, कारण की ठरल्याप्रमाणे आमचे कॅबवाले काका आहे ते ऑलरेडी आलेले होते आणि दादाही आलेला होता कॅबवाला. असे आम्ही 2 कॅब बुक केले होते. इथे खरंच आम्हाला इतकं करमलं होतं आणि त्यासोबत इथले हे दादा ज्यांनी आम्हाला 2 डेजमध्ये खूप कॉपरेट केलं. आणि इथे आम्ही थांबलो होतो लेक अँड हिल व्ह्यू हॉटेलला आणि खरंच खूप छान हॉटेल आहे. तुम्ही पण जर कधी उदयपूरमध्ये येणार असाल तर तुम्ही इथे स्टे करू शकतात. खूप कॉपरेटिव्ह आहे इथला स्टाफसुद्धा आणि इथले ओनर जे आहे ते सुद्धा खूप छान आहे. आणि सो हे फायनली हे दोघं जण आता इथे करत आहेत चेकआउट. आगे का रास्ता अभी काटने के लिए पैसा खत्म हो गया है. अगर किसी को हेल्प करनी होगी तो हम हमारा QR भेजते हैं. आप हमें मदद करते रहिए. थैंक यू. सो फायनली दगडावर काळीच ठेवून काळजावर दगड ठेवून आम्ही उदयपूरमधून निघण्याचा निर्णय घेतला, कारण की आमच्या हातात जर असतं तर आम्ही अजून इथे एक दिवस थांबलो असतो. पण ऑलरेडी आमच्या पुढच्या बुकिंग झाल्या होत्या, सो आम्हाला इथून निघावं लागलं आणि फायनली आम्ही केला उदयपूरला बाय बाय. तर इथे आम्ही निघालो आहोत आमच्या नेक्स्ट लोकेशनला. ते कुठे तर बघा. तर आता आम्ही उदयपूरमधून निघालो आहे आणि आम्ही चाललो आहे सावरिया सेटला. येस, सावरिया सेटला. पण त्याच्या अगोदर आम्हाला खूप लागली आहे भूक आणि आम्ही करणार आहे ब्रेकफास्ट. तर ठरल्याप्रमाणे आता आम्ही निघालो आहोत सावरिया सेटला. पण तिथे जाण्याच्या अगोदर आमच्या सगळ्यांना खूप भूक लागली होती, सो आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो, कारण की आम्ही उदयपूरवरून सकाळी खूप लवकर निघालो होतो आणि कोणी काहीच ब्रेकफास्ट केला नव्हता, त्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागलं. तर इथे आम्ही ऑर्डर केलेली आहे मस्त गरम गरम अशी कचोरी. आपण नाशिकमध्ये का आ जाओ कचौरी खाने गाइस. गरम गरम कचौरी. तू होता ना एसपी दादा भेटले कधी? नहीं एसपी से दादा भेटले. दोन कस खाले. हां हे प्लेट घे ना एक. कधी आप खा लीजिए. ये मैं तू मेरे फ्रेंड यार ए पक्या कचोरी इथं आहे तुला. आणि फायनली आम्ही सगळेजण आता येऊन पोहोचलो आहे सावरिया सेटला आणि आता आम्ही केलेलं आहे एंटर मंदिरामध्ये जाण्यासाठी. ॲक्च्युली बाहेर इतके सारे बॅरिकेड्स लावले होते की आम्हाला असं वाटलेलं की आतमध्ये मंदिरामध्ये खूप गर्दी असेल, पण जेव्हा आम्ही इथे एंटर केलं फायनली आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी तर इथे काहीच गर्दी नव्हती. आणि लकीली आता आरतीचं सुद्धा टायमिंग होणार आहे. आणि तसंही सकाळीची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने झाले की पुढचा सगळा दिवस खूप छान जातो. बोल सावरिया सेट की. आणि फायनली आमचं सावरिया सेटचं दर्शन झालं आणि लकीली आम्हाला तिथे आरतीसुद्धा मिळाली. पण इथून आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा आम्ही इथे बघितलं की इथे सर्वांनी असे जे छोटे छोटे जे दगड आहेत ते रचून ठेवलं होतं आणि आम्हाला कळालंच नाही की हे का केलं. सो आम्ही त्यांनाच मन्नत बना जायचं. हे कैसे क्यों करते? तुम्हारी जो भी मन्नत होगा पूरी हो जाए. मागे ऋतुगंधे मागे आहे बाई. त्यांचं म्हणणं आहे की आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होते असं दगड ठेवल्यानंतर. सो सावरिया सेटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दुपारी येऊन पोहोचलो चित्तोडला. पण चित्तोडगड फिरायच्या अगोदर आम्ही सर्वांनी ठरवलं की पहिले आपण करूया जेवण. सो इथे आम्ही थांबलो जेवण करण्यासाठी. कडी आधी कडी. कड़ी मत दो. खाना खा के सोना नहीं. ये आहे एक संगीची भाजी. हे आहे पनीर कढाई आणि हे आहे बेसन कट्टा. आणि हे
ही आहे बाजरीची भाकर विथ मस्तपैकी लावलेलं गावठी तूप, कांदा आणि लिंबू. ही आहे आमची पाणी बॉटल. आणि जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघालो वरती चित्तोडगड बघण्यासाठी. आणि इथली संपूर्ण हिस्ट्री आम्हाला व्यवस्थित समजायला हवं म्हणून इथे आम्ही केलं होते गाईड. ये किले के बैक साइड से आपका 7वां दरवाजा ही आया है. अच्छा. जस्ट सामने आएगा. 6 दरवाजे आप पार करके आ चुके हैं. और ऊपर है क्या? कितना किलोमीटर है? मैडम पूरा फोर्ट 13 किलोमीटर का है. अच्छा. इसमें अलग अलग जगह पे मोनूमेंट बने हुए हैं. ओके. तो आप मेन बताने वाले हो कि सब मैं बताने बता वाले? दूंगा मैडम. पूरा बताओ. आणि फायनली आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे आणि याच्या रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे ते गाईड आम्हाला ऑलरेडी देत होते. आज आम्ही आलेलो आहोत चित्तोडगडला आणि सर्वात स्टार्टिंग झालं आहे आमचं मंदिरात दर्शन घेऊन. तर चला मी दाखवते पुढे पुढे काय आहे ते. सामने जो घड़ी दिखाई दे रही है वो घड़ी जेबल पत्ता की. जेबल पत्ता राणा उदयसिंह का सबसे बड़ी कमांडर था. राणा उदयसिंह ने जब यहाँ से रात छोड़ा, जेबल पत्ता में चित्तौड़ में 1922 के साथ पीछा. कौन सी हवेली? पीछे देखो वो जो लोग खड़े हैं. दोनों गेटों से रानी एंट्री हुई. कौन सा जो बंदर बैठे हैं ना, हाँ, और उस साइड में देखो वो जो लोग खड़े हैं. ठीक है. दोनों गेटों से रानी एंटर हुई. एंटर होने के बाद बीच के अंदर जो एक खंडर है, इस खंडर के अंदर महादेव टेम्पल था. यहाँ पे रानी ने पूजा पाठ किया. ये जो आप पूरा हरा ग्राउंड देख रहे हो ना, पेड़ उगा हुआ है, ये लोग खड़े हैं. ये पूरा हरा ग्राउंड 50 से 60 फीट गहरा गड्ढा था जिसके अंदर चंदन की लकड़ी, नारियल घी डाल कर. सामने जो घड़ी दिखाई दे रही है वो जेबल पत्ता की. जेबल पत्ता राणा उदयसिंह का सबसे बड़ी कमांडर था. राणा उदयसिंह ने जब यहाँ से रात छोड़ा, जेबल पत्ता में चित्तौड़ में 1922 के साथ पीछा. कौन सी हवेली? चित्तोडगड बघून आम्हाला अजून खूप लांबचा प्रवास करायचा होता. सो आम्ही ठरवलं की चित्तोडगडचे जे मेन पॉईंट आहे ते कव्हर करून घेऊयात आणि इथून लवकर निघूयात. टक्कर मारेगा, खुद मुर्गी गिर जाए, गिर नहीं सकते. अलाउद्दीन खिलजी यहाँ पे हमला करता रानी पद्मिनी के लिए. रानी पद्मिनी हाथ में लगती है तो गुस्से में आ जाता है कि जिसके लिए हमने इतना खून बहाया वही नहीं बची, तो पूरे फोर्ट को तोड़फोड़ कर देते. सो इथून पुढच्या लोकेशनला जाण्यासाठी आम्हाला होणार होती खूप रात्र. सो आम्हाला इथेच खूप लेट झाला होता आणि इथून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. सो खूप सारा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या नेक्स्ट लोकेशनला म्हणजे सालासरला. आणि इथे आम्ही ऑलरेडी आमचे हॉटेल जे आहे ते बुक केलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला अजिबात प्रॉब्लेम झाला नाही कारण की इथे पोहोचायला आम्हाला खूप रात्र झाली होती. आता वाजतायत रात्रीचे, सकाळचे समजत नाही काय, पण आता वाजताय 3:30 आणि 3:30 वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे कारण की मध्येच आमची रात्री 2 वाजता आमची कार पण पंक्चर झाली होती. सो इथे पोहोचायला आम्हाला खूप टाईम झाला आणि आम्ही सगळेजण आज खूप दमलेलो. सो भेटूयात माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट.